नाव आरती आनंद देशपांडे साटविलकर। मी सरकारी वकील आहे विटा कोर्टमध्ये, विटा सेशन कोर्टमध्ये। आज मेहरबान कोर्टाने रामचंद्र संतोष आनंदा कदम या आरोपीला भादवी कलम 302 या कामामध्ये फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। हे सदरचे जे काम होतं त्या कामामध्ये हा जो आरोपी आहे याने स्वतःच्याच बायकोला मध्यरात्री तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळायचा प्रयत्न केला आणि जाळल्यानंतर ती अजूनही मेलेली नाही असं समजून त्याने तिच्यावर परत एकदा चाकूने वार केला आणि तो वार त्याने मानेवर केला आणि त्यामुळे ती जी दीपाली होती ती जखमी झाली। हे सगळं होत असताना हा जो आरोपी आहे त्याची आई आणि त्याची मुलगी ही समोर हजर होती। यानंतर ही जी दीपाली आहे तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्या भावाने ॲडमिट केलं। दिनांक 11/6/2021 रोजी ही जी दीपाली आहे ती मयत झाली। तत्पूर्वी ही जी दीपाली आहे तिचा जबाब नायब तहसीलदार मिरज श्री तोडकर यांनी तिचा जबाब नोंदवला होता। या जबाबामध्ये तिने सांगितलं की मला माझ्या नवऱ्याने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून माझ्या अंगावर पेट्रोल ओतलं, काडेपेटीने मला पेटवलं आणि ज्यावेळी मला माझी सासू आणि माझी मुलगी अंगावर पाणी ओतून विझवायचा जेव्हा माझ्यावर प्रयत्न करत होते त्यावेळी आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि तिला जखमी केलं असं तिने जबाब सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या समोर दिलेला होता। त्यानंतर दिनांक 17/6/2021 यातले जे आरोपी आहेत यांना अटक करण्यात आली। तत्पूर्वी या कामाचा जो तपास आहे तो तपासी अधिकारी जे जाधव यांनी केला। त्यावेळी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि या घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये त्यांनी घटनास्थळावरून काडेपेटी बॉक्स, पेट्रोलच्या बाटल्या, जळलेली गादी, जळलेली बेडशीट, जळलेली चटई या सगळ्या वस्तू त्यांनी जप्त केल्या आणि फॉरेन्सिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा कोल्हापूर याच्याकडे त्यांनी त्या पाठवल्या। त्यानंतर या कामामध्ये आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झालं। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाकडून एकूण 11 साक्षीदार या कामामध्ये तपासण्यात आले। या कामामध्ये महत्त्वाची साक्ष जी होती ती आरोपीची आई आणि आरोपीची मुलगी ह्यांची साक्ष होती। यामध्ये आरोपीची जी मुलगी होती ती अवघ्या 9 वर्षाची होती आणि तिने या कामामध्ये ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे। स्वतःच्या आईला वडील जाळतायत, तिची मान कापतायत, चाकूने मान कापतात, या सगळ्या घटना त्या मुलीने या मेहरबान कोर्टामध्ये पुराव्याच्या वेळी सांगितल्या। परंतु या कामातली जी आरोपीची आई होती ती सध्या आपल्या मुलाला वाचवायला पाहिजे, आपला मुलगा बाहेर यायला पाहिजे यासाठी तिने कोर्टामध्ये आरोपीच्या बाजूने साक्ष दिली। त्यावेळी मी स्वतः त्या ज्या आई आहेत त्या आईची मी साक्ष फितूर तिला घोषित केलं आणि फितूर घोषित केल्यानंतर तिची पुन्हा एकदा मी उलट तपास घेतला आणि या उलट तपासामध्ये तिने जे काही बघितलेलं होतं तिने आरोपीने जी काही घटना केलेली होती ती सगळी घटना परत एकदा तिच्या क्रॉसच्या जबाबामध्ये मी तिच्याकडून वधवून घेतली। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा या कामामध्ये पुरावा झाला तो म्हणजे वैद्यकीय पुरावा। डॉक्टर विवेक महाजन, डॉक्टर सुनील पाटील आणि त्याचबरोबर नायब तहसीलदार श्री तोडकर यांची साक्ष या कामामध्ये अतिशय महत्त्वाची ठरली। त्यानंतर या हे सदरचे कामकाज विटा न्यायालयातील माननीय भागवत साहेबांच्या कोर्टामध्ये हे काम चाललं। हे काम चालू असतानाच हे जे आरोपी आहेत आणि ह्या ज्या आरोपीच्या आई आहेत या वरचेवर मेहरबान कोर्टाच्या आवारात भेटत होते आणि आरोपीची आई आपला मुलगा कसा सुटेल याचा अथक प्रयत्न करत होती। त्यानंतर या कामामध्ये आरोपी आहे याला 313 म्हणजे CRPC 313 खाली त्याचं निवेदन विचारण्यात आलं, त्याच्याबद्दल त्याच्याकडे चौकशी करण्यात आली आणि या कामामध्ये अंतिम युक्तिवाद करण्यात आला। अंतिम युक्तिवाद केल्यानंतर त्या कामामध्ये सरकार पक्षातर्फे माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय हायकोर्ट यांचे न्यायनिवाडेही देण्यात आले आणि दिनांक 17/7/2026 रोजी या आरोपीला बायकोच्या अंगावर पेट्रोल ओतलं, तिला जाळायचा प्रयत्न केला, त्याचबरोबर तिचा गळा कापून तिचा खून केला अशा संदर्भामध्ये अशा भादवी कलम 302 खाली त्याला दोषी धरण्यात आलं। त्या अनुषंगिक
आज या मेहरबान कोर्टामध्ये शिक्षेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षातर्फे या कामामध्ये मी सुप्रीम कोर्टाचं 2010चं एक केस लॉ न्यायनिवाडा या कामामध्ये दाखल केला. त्यामध्ये मी मेहरबान कोर्टाला सांगितलं की हे सदरचं जे कामकाज आहे ते सदरचा जो आरोपीने जो गुन्हा केलेला आहे तो अतिशय दुर्मिळ आहे. अशा प्रकारचा जो गुन्हा आहे तो रेअरेस्ट रेअर केस आहे आणि त्याचबरोबर ह्या आरोपीने अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला असून अतिशय ब्रुटॅलिटीने त्याने आपल्या बायकोला मारलेलं आहे. हे सांगायचं कारण म्हणजे त्याची बायको जळत होती, लोक त्याला विझवायचा प्रयत्न करत होते आणि आत्ता याच्यापुढे आता आपली बायको वाचेल आणि परत ती जिवंत होईल म्हणून त्याने घरातल्या चाकूने तिच्या मानेवर वार केलेला आहे. यावरूनच त्या आरोपीने घरामध्ये पेट्रोल आणून ठेवलेलं होतं, आपल्या बायकोला मारायचं आहे आणि ते कधी मारायचं तर पहाटेच्या ज्या वेळेमध्ये त्याची बायको गाढ झोपेत होती त्या वेळेमध्ये त्याने आपल्या बायकोला मारलेला आहे. यावरून आरोपीने हा सदरचा गुन्हा हा प्री प्लॅन केलेला होता आणि त्याचं इंटेन्शन होतं की त्याची बायको मरायलाच पाहिजे आणि त्यामुळे अशा प्रकारचा गुन्हा हा दुर्मिळ आहे आणि हा गुन्हा दुर्मिळ आहेच. त्याचबरोबर हा गुन्हा समाजाला काहीतरी संदेश पोचवणारा असायला पाहिजे आणि त्याच्यावर जर त्याला जी काही शिक्षा झालेली आहे त्याच्यामुळे समाजामध्ये चांगला संदेश जाणं अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारचं युक्तिवाद आणि त्याचबरोबर मेहरबान कोर्टामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचे जे न्यायनिवाडे दिलेले आहेत या सगळ्याचा विचार करून माननीय भागवत साहेब यांनी आज या रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिलेली आहे.